मित्रांनो, टोमॅटो लागवड करताय पण तुम्हाला चांगल्या प्रकारे नफा मार्केटला मिळत नाहीये का? तसेच तुम्ही टोमॅटो लागवड भरपूर वर्षापासून करताय पण नक्की तुम्ही चूक इथे करताय. नक्की कुठे? जाणून घेऊया पुढील व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, टोमॅटो लागवड करताय पण तुम्हाला चांगल्या प्रकारे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळत नाही का? खर्च जास्त होतोय, ही चूक तुम्ही करताय का? तर सखोल माहिती मी कल्याणी पाटील खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. खरीप, रब्बी आणि उन्हाळी प्रत्येक हंगामासाठी योग्य नियोजन, जास्त उत्पादन, जास्त नफा. टोमॅटो लागवड म्हणजे फक्त पीक नाही तर शाश्वत शेतीकडे जाणारा एक यशस्वी मार्ग आहे. तर मित्रांनो, टोमॅटो लागवड नक्की तुम्ही कुठे चुकताय? यशस्वी उत्पन्नाची सुरुवात इथूनच. योग्य हवामान, योग्य जमीन आणि शास्त्रशुद्ध पद्धतीचा संगम म्हणजेच यशस्वी टोमॅटो शेती. तर मित्रांनो, 18°C ते 30°C तापमान, चांगला निचरा होणारी सुपीक जमीन, pH 6.0 ते 7.5 आणि योग्य हवामानाची निवड केल्यास टोमॅटो उत्पादनात निश्चितच वाढ होते. बियाण्यावर प्रक्रिया, सुधारित रोपवाटिका, योग्य अंतरावर लागवड, संतुलित खत व्यवस्थापन, NPK असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असेल आणि शास्त्रीय सिंचन पद्धती या सर्व बाबींचे काटेकोर पालन केल्यास रोगराई कमी होते आणि झाडांची वाढ निरोगी होते आणि उत्पादनात दर्जेदार उत्पादन मिळायला आपल्याला मदत देखील होते. तर मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल तर रेकॉर्ड ब्रेक पद्धतीचा म्हणजे चांगल्या पद्धतीचं उत्पादन आपल्याला मिळायला पाहिजे, तर त्यासाठी तुम्ही प्लेस्टोअरला आत्ताच जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून घ्या. अमृत पॅटर्न ॲपमध्ये संपूर्ण पिकाची माहिती दिलेली आहे. लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवत आहे. इंस्टा असेल, फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल, तुम्ही अमृत पॅटर्न सर्च करा. लाखो रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेले शेतकऱ्यांचे फीडबॅक तुम्हाला सहज बघायला मिळतील. तर मग वाट कसली बघताय? डाउनलोड करा अमृत पॅटर्न ॲप. तसंच मित्रांनो, आपण टोमॅटो पिकाविषयी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. हवामान, जमीन कशा पद्धतीची आहे. तर मित्रांनो, जमीन चांगला निचरा होणारी पाहिजे. 18° ते 30°C तापमान यासाठी योग्य आहे. तर मित्रांनो, याची जी काही लागवड आहे, याचा लागवडीचा कालावधी कधी असावा? तर उन्हाळी हंगामासाठी आपल्याला जानेवारी ते फेब्रुवारी म्हणजेच वेगवेगळे महिने आहेत, या वेळेस आपण लागवड करायला हवी. तर मित्रांनो, प्रक्रिया करून रोपवाटिका तयार करायची आहे आणि रोपे लावताना योग्य अंतर, खत व्यवस्थापन आपण म्हणजेच या ठिकाणी करायचे आहे. तर हेच खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, योग्य अंतर, योग्य मशागत आणि खत व्यवस्थापन जर तुम्हाला बघायचं असेल, फॉलो करा अमृत पॅटर्न ॲप. तसंच मित्रांनो, पाणी व्यवस्थापन आपण सिंचन पद्धत या ठिकाणी वापर करायची आहे. तर पाण्याची गरज, मातीचा प्रकार हवामानावर अवलंबून असते आणि रोग किडी जर आपण या ठिकाणी जर बघितलं तर वांगी, मिरची, बटाटा घेतलेल्या जमिनीत टोमॅटो घेऊ नये, कारण ओलसर हवामान आणि पावसाळ्यात रोग जास्त प्रमाणात म्हणजे मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते. आणि महत्त्वाचं जर कारण बघायचं म्हटलं मित्रांनो, तर चांगला निचरा होण्याची म्हणजे जी काही जमीन असेल, योग्य पाणी व्यवस्थापन म्हणजे पाणी साचू नये, या ठिकाणी 99% शेतकरी चूक करत असतात. फुल फळ येण्याच्या काळात पाण्याची कमतरता भासू देऊ नका, 90% शेतकरी इथं चुकतात. आणि हंगाम आणि बियाणे जर आपण बघितले तर खरीप मे जूनमध्ये म्हणजे आपण जुलैमध्येच लागवड करायला हवी. रब्बी जर म्हटलं तर सप्टेंबर ऑक्टोबर या कालावधीमध्ये म्हणजे आपण पेरणी करायची. आणि उन्हाळी जर म्हटलं मित्रांनो, तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपण टोमॅटोची लागवड करायला हवी. तर हेक्टरी सरळ जातीसाठी आपल्याला 125 ग्रॅम एवढे बियाणे लागते. त्याच्यापेक्षा जर तुम्ही अमृत पॅटर्न पद्धतीने लागवड जर केली तर कमी पण लागू शकते. तसेच बियाणे प्रक्रिया, रोपवाटिका जर आपण बघितलं तर बियाणे पेरण्यापूर्वी बुरशीनाशक म्हणजेच घेणं खूप गरजेचं आहे. ट्रायकोडर्मा असेल किंवा दुसरं बुरशीनाशक असेल, ब्लू कॉपर असेल, याची घेण्याची जास्तीत जास्त आवश्यकता आहे. आणि बरेच शेतकरी या ठिकाणी मोठी चूक करतात आणि बऱ्याच वेळेस म्हणजे मर होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने लागवड करा. तर लागवडीचं अंतर, खत व्यवस्थापन फॉलो करा अमृत पॅटर्न ॲप. माहिती कशी वाटली? जास्तीत जास्त शेअर करा आपल्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत. भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.